घेतले का घेण्यात येतील बाकी सांगणार उठा इथून अरे उठा इथून पैसे होता का मराठ्याला तुकाराम महाराज होता तुकाराम महाराज पुढच्यावारी 13 दिवस अन्न पाण्यावर बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतकरणात कळला असेल. आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे पाणी प्या. हे आंदोलन चालू झालं आहे आणि म्हणत नाही तोपर्यंत मागत येत नाही तोपर्यंत बसायचं अंत थोडं डोकं दुखायला लागलं मावा तिकडे आला 15 दिवसातून एकदा त्याला तुकाराम महाराजांनी काही सांगा कळतं मला संत भिंत सगळे कळते मी सगळ्याला मानतो पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलं हातात बाटली दिली जरांगेने त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलं बाबा मी देहूवरून आलो मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी देहून आलो आपण एक गलासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलनी ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहंगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला काय मी लय लहान माणूस आहे माझा किती मला हाकलून द्या मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे तुकोबर आहे आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं मी देऊन आलो तू का म्हणे माझं धाडीले निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला लय ते मला नको सांगू संतन फिरतन मला सारं कळतं ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढे काही गौप्यस्फोट करणार आहे जरांगेची आजच्या याच्यात नाही करणार. तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय महाराजाबद्दल केला असेल तर याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते कोण आहे त्याचे केला असेल अरे मी तर विद्रोही नाही मी तर संत महात्म्याला मानणार आहे उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100% कारण माणसाची चिडचिड असते काय असते. त्यांनी परत एक टीका केली तुमच्यावर की जरांगे हे नाटकी माणूस आहेत नाही ते बाकीचं जाऊ दे हरकतच्या मागं त्या 10 तारखेला ते ट्रॅप आहे ते ट्रॅप आहे मग पुढचा ट्रॅप ही ट्रॅप मागच जी रॅलीतच होणार होता हां त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत आत्ता लक्षात आलं माझे हां बहुतेक मी त्यांना हेही बोललो आहे की तुम्ही व्यासपीठाच खाली होता तेच ना हां कारण 15-20 दिवसानं का आलात नादी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भाऊनी त्यांनी आणि कुठं गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं हे आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो 100% गेलंही असेल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल महाराजांच्या चरणी तर लीन होऊन माफी मागतो महाराजांच्या संत तुकाराम महाराज झालं असेल मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीचं हे ट्रॅप आहे हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं आणि तो मोठा होता तो मोठं व्हायसाठी तो काय पाणी पाजायला इकडे ते बाकीचं जाऊ द्या मग ते ट्रॅप आहे ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते धकला त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगेच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला. मग आता काय झालं तुला काही मिळालं नाही का तू नेत्याला काही मिळालं नाही हां शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हे ट्रॅपलाही दिवसाचा कळालेला आहे आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत कारण यांना 2-4 जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठावर खाली जा हां मी सरळ चूक मान्य केली बाकीच्या प्रश्नात त्याचे उत्तरच द्यायचं नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून कसे आले हे 2 कशी येत होती कोणाचा PM म्हणून येत होता हे सगळं माहिती आहे सगळ्याला आत्ता माझे ते लक्षात आलं आता कनाय हॉटेलला आलेला हेवचे हे सगळं माहिती आहे आम्हाला कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला. प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे
तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत, आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत, ते दादा खरं आहे? दादा आत्तापर्यंत गोड होतो ना, मग मी 6 वर्ष 6 महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या बा मराठ्यांनी. हां, मी मराठ्याच्या बाजूचा आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं, समजून घ्या. याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे, याच्यात त्याचाही नेता आहे. यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन. त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही, काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो. त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं? तो नेता मोठं करायसाठी येतो का तिकडचं? तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवरती यांच्यावर ध्यानच नाही. हे कसल्याचे महाराज असले हे बघा, एवढंच विचारलं ना, इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात, वेळेवर यायला पाहिजे होतं. तो कुठं गेल ते? तो खाली होय. मराठ्याच्याच बाजूनं बोललो ना. मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संग नको आहे. त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चरणी, महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन सरळ माफी मागतो आहे. आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतो आहे मी त्यांना. आम्ही प्रसार करतो आहे त्यांचा. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या येऊ, विद्रोही नाही, विनाशी नाही. त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी कानाला हातलून हे सांगितलं ना, त्याबद्दल ते बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची.